नमस्कार. सुहासिनीज किचनमध्ये आज आपण पावसाळ्यात रानात उगवणारी मायाळू ही भाजी करणार आहोत. ह्या भाजीला इंग्लिशमध्ये मलबार स्पिनॅच म्हणतात. ह्या प्रकारची पानं असतात आणि ही पानं जाड असतात आणि देठही जाड असतात ह्या भाजीचे. तर आपल्याला पानं काढून घ्यायची आहेत. ही औषधी वनस्पती आहे. ह्या पानांची भजीसुद्धा केली जाते. आपण ही पानं काढून घेतो. त्याचबरोबर आपल्याला हे देठही वापरायचे आहेत. हे देठ आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि आपण ह्याची डाळ करणार आहोत. म्हणजे तुरडाळीमध्ये ही भाजी घालून आपण याची डाळ करणार आहोत. मुख्यतः ही भाजी महाराष्ट्र आणि साऊथमध्ये खाल्ली जाते. अशी आपण ही भाजी साफ करून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊ. धुतल्यानंतर ही भाजी आपल्याला कापून घ्यायची आहे. ही भाजी आपण बारीक चिरून घेऊया. ह्या भाजीमध्ये आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ही भाजी खाल्लीच पाहिजे. आता आपली भाजी चिरून झाली आहे. ही भाजी घेतली आहे. देठही कापून घेतले आहेत. एक छोटा कांदा कापून घेतला आहे आणि तुरडाळ घेतली आहे अर्धी वाटी. आता आपल्याला हे सर्व कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये आपण या सर्व भाज्या घालून घेऊ. पालेभाजी आधी खाली टाकायची आणि नंतर डाळ टाकायची आहे. काय होतं, कधी कधी प्रेशरमुळे हे पानांचे तुकडे जे असतात ते शिट्टीमध्ये अडकले तर शिट्टी वेळेवर होत नाही. म्हणून पालेभाजी शिजवताना पालेभाजी खाली टाकायची आणि वरती डाळ टाकायची. यात पाणी टाकून कुकरला झाकण लावून मी गॅसवर ठेवते आहे आणि 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण याची चटणी वाटून घेऊया. चटणीसाठी मी थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे, चिंच घेतली आहे, 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आणि अर्धा चमचा मेथी घेतली आहे. मेथीमुळे खूप छान चव लागते. आणि 4 बेडगी मिरच्या घेतल्या आहेत. आता हे आपल्याला सर्व वाटून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे मिरची पावडर असेल ती वापरली तरी चालते, पण मसाला नाही वापरायचा. गरम मसाला नाही आपण या भाजीला वापरणार आहोत. आता धने, जिरं आणि मेथी घालायची आहे आणि हे बारीक वाटून घ्यायचं आहे. मी हळद टाकायला विसरले होते. आता हळद टाकली आहे. त्यात पाणी टाकून बारीक वाटून घेते. हे वाटण तयार आहे. कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहेत. जरा वाफ केल्यावर आपण कुकर उघडून बघूया. आता मी कुकर उघडून बघते. आता ही डाळ आपल्याला थोडीशी घोटून घ्यायची आहे. आणि यात ही चटणी टाकून घेऊया. खूप सोपी पद्धत आहे ही डाळ करायची. आणि ह्या पावसाळ्यातच येणाऱ्या भाज्या आहेत, त्यामुळे आत्ताच ह्या खाल्ल्या पाहिजेत. आता मी गॅसवर ठेवलं आहे. परत आपल्याला चटणी टाकली आहे म्हणून ही चटणी शिजवून घ्यायची आहे आणि त्यात चवीपुरतं मीठ टाकलं. आता डाळीला एक कड काढायचं आहे. डाळीला कड आलेला आहे. आता आपल्याला एक छानशी वरून फोडणी द्यायची डाळीला. तर त्यासाठी मी इथे तेल तापत ठेवलं आहे. आता ही जी फोडणी आपण देणार आहोत ती फक्त लसणाची द्यायची आहे. त्यामुळे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या, ठेचायच्या आणि तेल गरम झालं की त्यामध्ये टाकून आपल्याला एक खमंग अशी फोडणी द्यायची आहे.
पहा. फोडणी द्यायची आणि लगेच झाकण टाकायचं आहे. मी गॅस कमी केला आहे. फोडणी टाकली की गॅस बंद करायचा आहे, झाकण ठेवायचं म्हणजे फोडणी छान लागते. मायाळू ही भाजी थंड असल्यामुळे ज्यांना उष्णतेचा त्रास असतो त्यांनी ही भाजी आवर्जून खावी. रक्तशुद्धीकरणासाठी चांगली आहे आणि त्वचा विकार बरे होतात. विरेचक आहे, पित्तशामक, भूकवर्धक आहे आणि सांधेदुखीवरही उपयोगी आहे. म्हणजे ही बहुगुणी भाजी फक्त पावसाळ्यात आपल्याला मिळते, त्यामुळे ही भाजी सगळ्यांनी आवर्जून खाल्लीच पाहिजे. आणि ही चवीलाही अतिशय उत्कृष्ट होते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली पहा.